नमस्कार, सारा क्रिएशनमध्ये परत आपले स्वागत आहे। आपण आज ही नवीन प्रकारची महिरप शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 5 नंबरचे कलरचे मोती। इथे मी मोरपंखी कलर वापरला आहे, तसेच क्रीम कलर किंवा व्हाईट कलरही वापरू शकता। 40 नंबरचा थ्रेड वापरला आहे। वायर कट करण्यासाठी सीझर वापरली आहे आणि एक सुई घेतलेली आहे, जी की मी वायरमध्ये ओवून घेतलेली आहे। चला तर ह्या महिरपीची सुरुवात करूया। सुरुवातीला मी 4 मणी ओवून घेणार आहे। 1 2 3 4। हे बघा, आता ह्या मी जिथे मी गाठ मारली आहे त्या पहिल्या मण्यातून मी सुई वर काढत आहे। हे असे आता परत एकदा फिरवून घेते आणि असा जो हा छोटा चौकोन झालेला आहे, अशी एक सलग 5 वेळा मी करून घेणार आहे। हे बघा, 1 2 3 4 5 वेळा केलेले आहेत। आता मला ह्या साईडला विणायचे आहे, म्हणून मी इथे या मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे। तर आता मला इथे पण 5 विणायचे आहे, पण त्यासाठी ह्या लाईनचा हा शेवटचा आणि इकडच्या लाईनचा हा सुरुवातीचा चौकोन असणार आहे छोटा। 1 2 3। हे बघा, परत हे बघा, आता असे झाले। मला इकडे जायचे आहे, तर मी आता ह्या मण्यामध्ये सुई काढून घेते। परत 1 2 2 आणि 3। हे बघा, इथे असं आले। आता मला ह्या साईडला जायचे आहे, तर आता माझा ह्या लाईन मधले आपले 2 ऑलरेडी तयार आहेत। हा एक चौकोन तयार आहे, हा एक चौकोन तयार आहे, पण मला आता इथे मध्ये आपल्याला दुसरा कलर जॉईन करायचा आहे। त्यासाठी आणि तो जो मधला चौकोन कलरचा येणार आहे तो पूर्ण म्हणजे सेपरेट असल्यामुळे आपल्याला एक कलरचा मोती, म्हणजे माझ्या इथे जो मोरपंखी आहे तो मी वापरते। एक क्रीम कलरचा मोती आणि एक परत मोरपंखी कलरचा मोती मी वापरून हा छोटा चौकोन पूर्ण करते। हे बघा, आता इथे व्हाईट मध्ये आपण क्रीम मध्ये किंवा व्हाईट मध्ये जो तुम्ही घ्याल तो तिथे परत आता 3 मणी घालून मी हा एक छोटा चौकोन जो आहे मधला तो पूर्ण करते। आता बघा, आपल्याला इथे जोडायचे आहे, म्हणजे आता 1 2 3 आणि हा चौथा आहे। आता हा मग 5, म्हणजे हा शेवटचा जो आहे त्याला जोडण्यासाठी आपण सुईमध्ये 1 मणी ओवून घेतला आहे आणि ह्या मण्यामधून मी सुई बाहेर काढत आहे। आता परत 1 मणी घेऊन मी सुई ह्या व्हाईट मधनं बाहेर काढत आहे। हे बघा, असा चौकोन मी पूर्ण तयार केला आहे। आता काय करायचे, काही वेळेस ह्या व्हाईट हा जो दोरा आहे तो आतमध्येही येऊ शकतो किंवा बाहेरही येऊ शकतो, जशी पोझिशन असेल तसे विणकाम करायचे आहे। आता माझा दोरा बाहेरच्या साईडने आला आहे, म्हणून मी आता क्रीम कलरची विणकाम इकडनं चालू करणार आहे। आता ह्या 5 मधील हा जो व्हाईट आहे तिथून आपल्याला पुढे फक्त हे व्हाईट 2 वेळा विणायचे आहे। 1 2 3। कारण आतमधल्या साईडनी पण विणकाम येणार आहे, कारण तो आता हा जो आहे तो आपला त्या लाईन मधला चौकोन आहे। त्यासाठी बाहेरच्या साईडनी फक्त 2 वेळा चौकोन करायचे आहेत। हे बघा, आता असे मी इथे घेणार सुई
आता आपल्याला इकडे विणकाम करायचे आहे, तर ह्या लाईनचा हा जो आहे तिथून आपल्या आता त्याच्या समोरच्या दिशेने विणकाम सुरू होणार आहे. त्यासाठी मी सुईत 3 मणी ओवून हे पण 5 वेळा करायचे आहे. आपली डिझाईन ही ह्या छोट्या चौकोनांची 5 वेळा येईल अशी डिझाईन आहे. एक 2 3 चौकोन झाले आहेत. हा चौथा झालेला आहे. परत 3 मणी ओवायचे. आता आपल्याला ह्या साईडला विणकाम करायचे, म्हणून मी ह्या मण्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. एक 2 3 हे बघा आपले आता असे झाले आहे. 1 2 3 4 5. मला आता ह्या साईडला जायचे आहे, म्हणून मी सुई ह्या मोत्यामधून बाहेर काढणार आहे. आता आपल्याला इथे जोडायचे आहे. हा या लाईनमधला हा जो मधला आहे तो ह्या लाईनचा तिसरा येणार आहे. तर आता हा आपल्याला दुसरा जॉईन करताना फक्त सुईमध्ये एक व्हाईट कलरचा मोती घेऊन ह्या मण्यामधून सुई बाहेर काढून परत एक मणी याला जॉईंट काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इकडे सुरुवात करायची आहे, त्यामुळे मी ह्या मण्यामध्ये येणार आहे. हे बघा आता परत 3 मणी घेऊन 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मणी किंवा व्हाईट कलर जो कोणता तुम्ही घेतलेला आहे तिथे तो घ्यायचा आहे. आता बघा 1 2 3 4 झाले. 1 2 3 हा 5वा आहे. आता आपण इथे सुरुवात केली होती, तर आता ह्या लाईन मधला हा तो मधला येणार आहे. आता आपल्याला याला जोडायचं आहे, म्हणून मी सुई इथे काढून घेणार आहे. आता सुईमध्ये एक क्रीम कलरचा मणी घेऊन मी इथून सुई बाहेर काढणार आहे ह्या मण्यामधून, आणि परत आता एक क्रीम कलरचा घेऊन इथून बाहेर काढणार आहे. आणि असे ते चौकोन मी एकमेकांना जोडून घेतले आहे. आता काय करायचे, हे इथे ना थोडा गॅप दिसतो आपला, तर तो आपल्याला पूर्ण झाकायचा आहे. आणि आपल्या मण्यांची मधली जी पण पोझिशन आली आहे ती आपण जसे ओवणार आहेत त्याच याच्यात आलेली आहे डायरेक्शनमध्ये. त्यामुळे मी इथून फक्त हे सुई एकमेकांमधनं बाहेर काढणार आहे. हे बघा दिसते. आता मी ह्या व्हाईटमधून इकडे गेली, ह्या मोत्यामधून ह्या मोरपंखीमधून परत ह्या मोरपंखी मण्यामधनं असं बाहेर आले, म्हणजे हे कसं पॅक होऊन जातं. ही जागा जी आहे ती पॅक झाली. आता मी बाहेर येऊन साईडला बाहेर येऊन इथे गाठ मारणार आहे. तर हे आपले असे चौकोन 2 एकमेकांना जोडून
पूर्ण झाले आहे. आपल्याला असे हे चौकोन करून मग ही महिरप एकमेकांना जोडायची आहे. मी चौकोन आधी पूर्ण करते आणि मग तुम्हाला बाकी महिरप कशी जोडायची ते सांगते. मी असे चौकोन एकमेकांना जोडून घेतले आहे. मी घेताना कलर हा एकाखाली एक असा घेतला आहे, म्हणजे मोरपंखी खाली मी मोरपंखीच घेतलेला आहे. तुम्ही तसंही करू शकता किंवा ह्या व्हाईट खाली तुम्ही परत मोरपंखी हे असंही कॉम्बिनेशन करू शकता किंवा हे असंही करू शकता. आता हे बघा, मी जोडताना सांगते कसं जोडायचं ते. माझी सुई मी बाहेर काढलेली आहे. ह्या मण्यातून ती इकडे घालायची आहे. नंतर ह्या दोन मध्ये आपल्याला मध्ये आणायची सुई. आता इथे मी व्हाईट जोडणार आहे एकमेकांना, तर त्यात मी मोरपंखी कलरचा एक मणी घातला आहे. आता माझी सुई ह्या बाजूने आलेली आहे. आपल्याला घालतानाही त्याच्या विरुद्ध दिशेने घालायची आहे. ह्या दुसऱ्या चौकोनातला ह्या वरच्या मण्यातनं ती बाहेर काढायची आहे. एकाच मण्यांनी जोडायचं आहे आपल्याला. आता माझी सुई इथे आहे. मी हे पूर्ण फिरवून परत ह्या मण्यामध्ये जाणार आहे. हे बघा, हे असे फिरवून घेतले आहे मी. दोरा थोडा टाईट करायचा आहे. ह्या मोरपंखीमधनं आता तुम्हाला दिसेल आपली सुई पहिल्यांदा ह्या मण्यातून आलेली. आता आपल्याला त्याच्या विरुद्ध मण्यातून बाहेर काढायची आहे. हे असं जोडून फिक्स करायचं आहे तो चौकोन. ही महिरप किंवा ही डिझाईन आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स लिहायला विसरू नका. काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला तर मला कमेंट्समध्ये कळवा. हे बघा, आता मी इथे येऊन बाजूला साईडला येऊन मी गाठ मारणार आहे. तर हे मी गाठ मारल्यानंतर सुई मग एक दोन मण्यांमधनं बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोरा कट करायचा आहे. जोडायला तशी सोपे आहे. हे बघा किती छान महिरप तयार झाली आहे आपली. थँक्यू.